लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनीला दीपकने बेशुद्ध पाडलेलं आहे आणि तिला एका कार्पेटमध्ये तो गुंडाळत आहे. हे सगळं बाहेरून वसुंधरा पाहत आहे आणि तिला मनोमन खूपच आनंद होत आहे. कारण आपला प्लॅन आता सक्सेस होणार आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. दीपकने नंदिनीला कार्पेटमध्ये गुंडाळलेलं आहे आणि हे सगळं वसुंधरा बाहेरून पाहत आहे. त्याने दरवाजा उघडून ठेवलेला आहे, जेणेकरून दीपक आणि त्याच्या मित्राला पटकन बाहेर जाता यावं. आता त्या दोघांनी तिला कार्पेटमध्ये गुंडाळलेलं असतं, पण तिचा मोबाईल मात्र खाली पडलेला असतो. तेव्हा वसुंधरा स्वतः धावत पळत येते आणि तिचा मोबाईल लगेच त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते, "मोबाईल घेऊन जा." आता तो मोबाईल देखील त्याच्या हातात असतो आणि तो कार्पेट घेऊन बाहेर गेलेला असतो. तेवढ्यात काव्या आतमध्ये येते. काव्या आत येते तेव्हा वसुंधरा आतमध्येच असते आणि ती बाजूला लपून बसलेली असते. काव्या पटकन आतमध्ये येते आणि पाहते, पण तिला तिची ताई म्हणजे नंदिनी कोठेच दिसत नाही. काव्या आत गेलेली आहे या गोष्टीचा फायदा घेऊन लपलेली वसुंधरा मात्र पटकन दरवाजाच्या पाठीमागून बाहेर येते आणि बाहेर निघून जाते. ती धावत पळतच बाहेर निघून गेलेली असते. काव्याच्या मात्र हे लक्षात येत नाही. काव्या ताईला आतमध्ये शोधत असते आणि इकडे दीपक आणि तिच्या मित्राने नंदिनीला गुंडाळून बाहेर आणलेलं आहे आणि आता ते लग्न मांडवातून तिला बाहेर घेऊन जात आहेत. तिला लपवून नेत असताना कोणाच्या देखील ही गोष्ट लक्षात येत नसते. ते दोघं घाबरतच लग्न मांडवातून जात असतात. कार्पेट घेऊन चाललेला दीपक आणि त्याचा मित्र काव्याला दिसतो खरा, पण तिला त्यांच्यावर जरासुद्धा शंका येत नाही. आपली ताई नक्की कुठे गेली असेल असा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. ती पाहते तर नंदिनीला दिलेलं तावीज देखील खाली पडलेलं असतं. आता मात्र तिला भीती वाटू लागते. ताबीजसुद्धा इथं पडलंय म्हणजे नंदिनी नक्कीच काहीतरी संकटात आहे असंच तिला वाटायला लागलेलं असतं. पडलेलं ताबीज ती उचलते आणि पुन्हा एकदा ताईला हाक मारू लागते. ताबीज टाकून ताई कुठे गेली असेल? ताबीज इथं आहे म्हणजे ताई संकटात तर नसेल ना? असे कित्येक प्रश्न तिला पडलेले असतात. इकडे पंडितजी म्हणत असतात, की लवकरात लवकर नवरी मुलीला घेऊन या आणि तेव्हाच नवरी मुलगी मात्र कार्पेटमध्ये गुंडाळून दीपक आणि त्याचा मित्र तिला घेऊन चाललेले असतात. तिचं अपहरण झालेलं असतं. मात्र लग्न मांडवात हे कोणाला देखील माहीत नसतं. सर्वजण चिंतातूर आहेत, की आता अजून ती मुलगी आलेली कसं काय नाहीये. लवकरात लवकर मुलींना आलं पाहिजे कारण मुहूर्त टळून चाललेला आहे. लवकरात लवकर मुलीला घेऊन या असं पंडितजी सांगतात. तेव्हा स्वतः दौलत म्हणजे मुलीचा मामाच म्हणतो, की हा अंतरपाठ हातात घ्या. मी आता स्वतःच जाऊन नंदिनीला घेऊन येतो असं म्हणून तो स्वतःच आता गौरीहार पूजन करणाऱ्या ठिकाणी तो गेलेला आहे आणि तेथे पाहतो तर काव्याच्या हातामध्ये तावीज आहे आणि नंदिनी तेथे नाहीये. तो काव्याला विचारतो, "काय झालं? नंदिनी कुठे आहे?" तेव्हा काव्या म्हणते, "मला काहीच कळेना गेलंय. हे तावीज देखील इथे पडलेलं आहे." तेव्हा मामा चिडतो आणि म्हणतो, की "तिला कितीदा सांगितलं होतं हे तावीज काढू नको म्हणून. हे तिच्या संरक्षणासाठी दिलं होतं. आता हे देखील ती काढून गेलेली आहे. आता संकट येणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. ही नंदिनी ना असं काय करते ना, आता कुठे गेली आहे काय माहिती? सर्वजण तिची वाट पाहतायत. लवकरात लवकर तिने येणं गरजेचं नाहीये का?" असं तो सगळं काव्यालाच बोलत असतो. काव्याला आता काय उत्तर द्यावं तेच कळत नसतं. काव्या म्हणते, "मी देखील तिला शोधतेय." काव्या वैतागून गेलेली असते आणि काव्या तिला इकडं-तिकडं सगळीकडे शोधत असते. तेवढ्यात आता दीपक आणि त्याच्या मित्राने कार्पेटमध्ये गुंडाळलेल्या नंदिनीला मांडवाच्या बाहेर आणलेलं आहे. पण तेवढ्यात दौलत मामा आलेला आहे आणि त्यांनी त्या दीपकला थांबवलेलं आहे. तो दीपकला थांबवतो आणि म्हणतो, "अरे, हे कार्पेट कुठं घेऊन चाललेलं आहे?" तेव्हा मात्र दीपकच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण आता त्याला ते कार्पेट इथंच ठेवणं गरजेचं आहे. मामा त्याला म्हणतो, "कार्पेट अजिबात बाहेर घेऊन जाऊ नका. कशासाठी घेऊन चाललाय ते सांगा." तेव्हा दीपक घाबरतो आणि म्हणतो, "अहो, हे एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा झालंय म्हणून घेऊन चाललोय." आणि तेवढ्यात नंदिनीची साडी देखील त्या कार्पेटच्या बाहेर आलेली असते. मामाचं लक्ष त्या साडीकडे गेलेलं नसतं, पण आता दीपक मात्र घाबरून घामाघूम झालेला असतो. तेव्हा मामा म्हणतो, "एक्स्ट्रा वगैरे काय होत नाही. हे कार्पेट आपल्याला लागणार आहे. त्यामुळं तुम्ही हे कार्पेट बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. सांगितलं ना तुम्हाला, आत्ताच्या आत्ता माघारी फिरा आणि ते कार्पेट जिथं होतं तेथे टाका." असा हुकूमच आता दौलत मामाने सोडलेला असतो. तेव्हा आता ते कार्पेट माघारी ठेवण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो.
तेवढ्यात त्याचं लक्ष त्या बाहेर आलेल्या साडीकडं जातं आणि तो त्या साडीकडं चाललेलाच असतो. तेवढ्यात वसुंधरा धावत पळत त्याच्याकडे येते आणि म्हणते, "तुम्हाला लग्न मांडवात बोलवत आहे. तुम्ही तर बाहेर काय करताय? आतमध्ये काय-काय चाललंय माहीत आहे ना?" असं म्हणून ती त्याचं लक्ष विचलित करते आणि पटकन जाते आणि बाहेर आलेली साडी आतमध्ये कोंबते आणि त्या दोघांना सांगते, की "पटकन लवकरात लवकर तुम्ही इथून निघून जा. कारण इथलं वातावरण आता गंभीर होत चाललेलं आहे. आता एक क्षणही तुम्ही इथे थांबू नका." असं म्हणून दीपक आणि त्याच्या मित्राला तिने जायला सांगितलेलं आहे. वसुंधराने जायला सांगितल्यामुळे मामा आतमध्ये निघून गेला आहे आणि दीपक आणि त्याचा मित्र यांनी आता नंदिनीला बाहेर आणलेलं आहे. वसुंधरा आता खुश झाली आहे, कारण नंदिनी लग्न मांडवाच्या बाहेर गेलेली आहे. एवढंच नव्हे तर आता दीपक आणि त्याच्या मित्रांनी एक फोर व्हीलर आणलेली आहे आणि फोर व्हीलरची मागची डिक्की उघडून त्या डिक्कीच्या आतमध्ये त्यांनी सोय करून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणीच ते कार्पेट म्हणजे कार्पेटमध्ये गुंडाळलेली नंदिनी त्यांनी आतमध्ये ठेवून टाकलेले आहे आणि डिक्की बंद करून ते दोघेही आता आतमध्ये बसलेले आहेत. ड्रायव्हिंग सीटला बसला आहे तो म्हणजे दीपकचा मित्र आणि दीपक स्वतः पाठीमागं त्या कार्पेटच्या जवळ बसलेला आहे. तो नंदिनीच्या जवळ आहे आणि आता इकडं मामा आतमध्ये आलेला आहे आणि तो सर्वांना सांगतोय, "मी सगळीकडे शोधलं पण नंदिनी नाहीये." नंदिनीच्या वडिलांना या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. ते म्हणतात, "असं होणं शक्यच नाहीये. नंदिनी इथंच कुठेतरी आसपास असणार आहे. काव्या तू जा आणि जरा नीट शोध." काव्या म्हणते, "बाबा, अहो मी सगळीकडे शोधून आलेले आहे. नंदिनी कुठेच नाहीये." पण नंदिनीच्या वडिलांना हे मात्र ऐकण्याची इच्छा नसते. ते काव्यावरच ओरडतात आणि म्हणतात, "तुला समजतंय का तू काय बोलते? तू आत्ताच्या आत्ता जा आणि सगळीकडे तिला शोधून ये. इथं लग्नाचा मुहूर्त पुढं चाललेला आहे, हे तिला कळत नाहीये का? ही कुठं बाहेर जाण्याची वेळ आहे का?" असं म्हणून ते चिडलेले असतात. काव्याला आता शोधायला जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. काव्या म्हणते, "ठीक आहे, मी अजून एकदा पाहून येते." असं म्हणून आता काव्या गेलेली असते. पण काव्याच्या हातामध्ये तो तावीज पाहून आजी मात्र एकदम चिंतातूर होते आणि आजी म्हणते, "हा तावीज तू कसं काय घेऊन आलेला आहेस?" तेव्हा काव्या म्हणते, की "हा तावीज तेथे पडलेला होता." तेव्हा आजी एकदम घाबरून जाते आणि म्हणते, "हीच ती अभद्र वेळ आहे. मी सांगितलेलं होतं ना, की हे तावीज अजिबात काढू नका. आपल्याला सांगितलेलं होतं, की लग्नाच्या अगोदरचे 2-3 तास हे खूपच महत्त्वाचे आहेत आणि ही अभद्र वेळ आहे. या अभद्र वेळेमध्ये जर का नंदिनी निघून गेली असेल आणि तिनं जर काही तावीज घातलेलं नसेल, तर आपल्यावर मोठं संकट येणार आहे." असं आता आजीनं सांगितलेलं असतं. तेव्हा सगळेजणच घाबरून गेलेले असतात. कारण तावीज टाकून ती नक्की कुठे गेलेली आहे, हे कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. कारण त्या ताविजाबद्दल भाकीत झालेलं असतं, की काही जरी झालं तर तावीज काढू नका, कारण लग्नाच्या अगोदरची जी वाईट वेळ आहे, ती वाईट वेळ टाळण्यासाठीच हे ताबीज दिलेलं आहे. आजीला देखील आता घाम फुटलेला असतो. आजी देखील चिंतातूर झालेली असते. ही नंदिनी नेमकी कुठे गेली आहे, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तोच प्रश्न पार्थच्या डोक्यात देखील घुमत असतो. पण नंदिनी कुठे जाणार नाही, असा ठाम विश्वास त्याला वाटत असतो. तेवढ्यात पंडितजीनं सांगितलंय, "आत्ताचा मुहूर्त जवळ टळलेलाच आहे. पण आता पुढचा जो मुहूर्त आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. अजून 1च तासाने तो मुहूर्त आहे आणि या 1 तासात जर का लग्न झालं नाही, तर या कपलसाठी फक्त एवढाच 1 तासाचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर मात्र या जोडप्यासाठी मुहूर्त नाहीये, असं त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा पार्थ आता स्वतःच फोन लावतो आणि म्हणतो, "नंदिनीची फोन उचला प्लीज. सर्वजण तुमची इथं वाट पाहत आहेत. मला माहीत आहे तुम्ही इकडे-तिकडे कुठे गेलेले नसाल. नक्कीच तुम्ही काहीतरी संकटात आहे असं मला वाटतंय." असा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. पण पार्थला काय करावं ते कळत नसतं. पार्थचा अजूनही नंदिनीवर विश्वास आहे, की नंदिनी कोठे देखील जाऊ शकत नाही. आता लग्न मांडवात सर्व चिंतातूर झालेले असतात. वसुंधरा मात्र खुश झालेली आहे. कारण तिला जे पाहिजे होतं ते तिने करून टाकलेलं आहे. आणि इकडे दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीचं अपहरण करून तिला घेऊन चाललेले आहेत. ते लांब पुढं गेलेले असतात आणि आता तेवढ्यात त्यांच्यावर देखील एक संकट आलंय, ते म्हणजे पोलिसांचं. पोलिसांनी सर्व गाड्या चेक करायला सुरुवात केलेली आहे आणि हे पाहिल्यानंतर दीपकचा मित्र पुरता घाबरून गेलेला आहे आणि तो दीपकला सांगतोय, आपल्या प्लॅनची आता वाट लागलेली आहे. ते पाहून दीपक देखील घाबरून जातो आणि म्हणतो, "काय झालं?" तेव्हा तो सांगतो, की समोर पोलीस आहेत आणि त्या गाड्या चेक करत आहेत. त्यांनी जर काही कार्पेट पाहिलं तर आपलं काही खरं नाही. आपल्याला ते लगेच पकडणार आणि आपण अपहरण केलंय हे देखील लक्षात येणार. तेव्हा दीपक म्हणतो, "आपल्याला याच रस्त्याने जाणं गरजेचं आहे. दुसरा कोणताच शॉर्टकट नाहीये. आता काय करायचं?" तेव्हा दीपकचा मित्र म्हणतो, "मला काही कळत नाही." दीपक त्याला सांगतो, की "गाडी आत्ताच्या आत्ता थोडीशी रिव्हर्स घे आणि मागे ये." त्याप्रमाणे त्याचा मित्र देखील गाडी रिव्हर्स घेतो आणि पाठीमागे घेतो. आता दीपकने
आतमध्ये नंदिनीला गुंडाळलेलं असतं. ते गुंडाळी त्याने काढून टाकलेली असते आणि नंदिनीला सीटवर बसवलेलं असतं. तो असं दाखवत असतो, की ही एक व्यक्ती आहे, ती झोपलेली आहे आणि ती शांतपणे झोपी गेलेली आहे, असं आपण पोलिसांना सांगू शकतो, असं त्याला वाटत असतं. पण दीपकचा मित्र मात्र पुरता घाबरून गेलेला असतो. तो म्हणतो, "पोलीस आपल्यावर विश्वास ठेवतील का? कारण हिने तर कपडे घातलेले आहेत, ते लग्नातले आहेत. जर का ते कपडे त्यांनी पाहिले, तर नक्कीच आपल्यावर संशय येणार आहे." इकडं लग्न मांडवात लोक उलट-सुलट बोलायला लागलेले असतात. "नक्की ही पोरगी गेली कुठं? तिला लग्न करायचं होतं का नव्हतं?" असं सर्वजण बोलत असतात. तर काही लोक म्हणत असतात, की "असंच झालं होतं. माझ्या भावाच्या लग्नात देखील पोरगी पळून गेली होती." असा आता लोक उलट-सुलट चर्चा करत आहेत आणि या गोष्टीचा आनंद मनोमन वसुंधराला होत आहे. चांगली बदनामी होते या गोष्टीमुळं तिला चांगलं वाटत आहे. तर अजून देखील नंदिनीचे वडील चिंतातूर झालेले आहेत आणि ते काव्यावरच ओरडत आहेत. "काव्या, आत्ताच्या आत्ता तिला फोन कर." काव्या म्हणते, "अहो, मी सारखा फोन करते, पण फोन लागत नाहीये." तेव्हा वडील चिडतात आणि म्हणतात, "जोपर्यंत फोन लागत नाही ना, तोपर्यंत फोन कर. मी तुला सांगितलंय ना." आता त्यांना बीपीचा त्रास होऊ लागलेला असतो. त्यांच्या छातीत दुखू लागलेलं असतं. शारदाला आता त्यांची काळजी वाटत असते, तर काव्याला देखील त्यांची काळजी वाटत असते. धनंजयच्या छातीत चमक आलेली असते आणि त्याला हार्ट अटॅक आल्यासारखं झालेलं असतं. हे सगळं पाहून पार्थ म्हणतो, "आता मीच स्वतः बाहेर जाऊन बघून येतो. कारण मी जाणं गरजेचं आहे. मला वाटतंय की त्या नक्कीच काहीतरी संकटात असतील." काव्याचे वडील मात्र चिंतातूर झालेले असतात आणि म्हणतात, की "मला वाटतच नाहीये नंदिनी असं कुठेतरी जाऊ शकते." तेव्हा पार्थचे वडील म्हणतात, "अरे, ती कुठं गेलेली नसणार आहे. ती समजूतदार मुलगी आहे. मला माहीत आहे, ती इथंच कुठेतरी असणार आहे. येईल ती लवकरात लवकर. तू तुझ्या मनावर गोष्टी घेऊ नको आणि तुझ्या हृदयावर ताण घेऊ नको. आधीच तू बीपीचा पेशंट आहे. मला सगळं माहिती आहे. तू टेन्शन घेऊ नको. मी तुला कुठं काय बोललोय का?" असं म्हणून तो त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनीच्या वडिलांना मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, "अगं, तिला तर पूजेला ठेवून आपण गेलो होतो ना काव्या आणि ती तर गौरीहार पूजत होती ना. मग अचानक ती घराच्या बाहेर गेली कशी? आणि त्या रूमच्या बाहेर कुठे गेली?" असं म्हणून ती टोमणा मारत असते. तिला असं म्हणायचं असतं, की ती स्वतःहूनच बाहेर निघून गेलेली आहे. शारदाला तिला नक्की काय बोलायचं असतं हे लक्षात आलेलं असतं. वसुंधराने चांगलाच टोमणा मारलेला असतो. ती सर्वांना दाखवत असते, की ती स्वतःच्या मनाने बाहेर निघून गेलेली आहे. पण या गोष्टीचा मात्र पार्थला मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. त्याचबरोबर बाकी देखील काव्याचे वडील यांना देखील यावर विश्वास बसत नसतो. पार्थच्या वडिलांना देखील या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. आजीला मात्र हे जे काही चाललंय हे अजिबात चांगलं चाललेलं नाहीये असं वाटत असतं. ही खूपच वाईट वेळ आहे. ही वाईट वेळ आपल्यावरची एकदाची टळून जावी असं त्यांच्या मनामध्ये येत असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, "आता काही जरी झालं तर मी स्वतः जाऊन शोधून येतो. कारण मी बाहेर पडणं गरजेचं आहे असं मला वाटतं." तेव्हा आजी म्हणतात, "अजिबात तू कुठं सुद्धा जायचं नाहीये. आता जे काही झालंय ना तेवढं भरपूर झालंय ना. अजून तू बाहेर जाऊन काय अजून संकट ओढवून घेणार आहेस का? अजिबात तू बाहेर जायचं नाही. तू आज नवरदेव आहेस एवढी गोष्ट लक्षात ठेव. लग्न मांडवाच्या बाहेर तू पाऊल ठेवायचं नाही." असं फर्मानच आजीनं पार्थवर सोडलेलं असतं. तेव्हा त्याला देखील आता बाहेर जाणं शक्य होत नसतं. तरी देखील पार्थ जाण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा पार्थची आई म्हणते, की "अजिबात तू कुठेसुद्धा जायचं नाही. आजीनं सांगितलंय ना, त्याप्रमाणे तू मांडवातच थांबायचं आहे. मांडव सोडून तू कुठे देखील जायचं नाही." असं आता आईनं पण सांगितलेलं असतं आणि त्यामुळे पार्थला देखील आता बाहेर जाणं शक्य नसतं. पण पार्थला काळजी काळजी वाटते ती म्हणजे नंदिनीची आणि इकडे धनंजय मात्र चिंतातूर झालेला आहे. त्याचा बीपी वाढलेला आहे. काव्याला त्यांची खूप काळजी वाटत आहे. कारण त्यांना बीपीचा त्रास आहे. अचानक जर का हार्ट अटॅक आला तर काय करायचं असा प्रश्न काव्याला देखील पडलेला असतो. पार्थचे वडील धनंजयला कसलंच टेन्शन घेऊ नको म्हणत असतात. तर इकडे वसुंधरा म्हणत असते, की "आता हे लग्न मोडणार आणि लग्न मोडल्यानंतर मी माझ्या मुलीचं पार्थबरोबर लग्न लावणार. तुम्हाला काय वाटत होतं ही वसुंधरा काय साधी आहे का? मी काय करू शकते ना ते तुम्हाला माहिती नाहीये." असं ती मनात म्हणत असते. इकडे नंदिनी बेशुद्ध होऊन पडलेली असते. पण तिच्या अंगावर अजूनही नवरीचे कपडे असतात. त्यामुळं दीपक चिंतातूर झालेला असतो. पोलिसांना जर का हे पाहिलं तर आपली वाट लागणार आणि ते विचारणार, की "नवरीला घेऊन कुठे चाललेला आहात? ही बेशुद्ध का पडलेली आहे?" अशा 100 प्रश्नांची उत्तरं आपल्याला पोलिसांना द्यावी लागणार आणि त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. दीपकच्या मित्राला देखील टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, "आता काय करायचं?" तेव्हा दीपक मग त्याला म्हणतो, की "तू अजिबात मला टेन्शन देऊ नको. अगोदरच मला देखील टेन्शन आहे. पोलिसांनी काय विचारलं तर काय करावं हे मला कळत नाही." तेव्हा दीपकला एक आयडिया सुचते आणि तो जवळच असलेली एक शाल काढतो आणि ती शाल त्याने नंदिनीला पांघरलेली असते. आता ते पुढे-पुढे सरकत असतात. पोलीस एक-एक गाडी चेक करत असतात आणि आता यांची गाडी देखील पुढे आलेली असते आणि ती पोलिसांच्या समोरच येऊन थांबलेली असते.
पोलीस त्या गाडीच्या जवळ जातात आणि लायसन आहे का विचारतात. तेवढ्यात दीपकचा मित्र लायसन दाखवतो तेव्हा पोलीस ओरडतात आणि म्हणतात, "तुला लायसन दाखव म्हणलेलं नाहीये. तुला फक्त लायसन आहे का विचारलंय. जेवढं बोलतोय ना त्याचीच उत्तर द्यायची." असं म्हणून पोलिसांनी दीपकच्या मित्राचं तोंड बंद केलेलं असतं. "काच उघडा, मला आतमध्ये कोण-कोण आहे ते पाहायचं आहे." असं पोलिसांनी त्यांना विचारलेलं असतं. तेव्हा दीपक पुरता घाबरून गेलेला आहे. कारण त्याच्याजवळ नंदिनी झोपलेली आहे. तिच्यावर पांघरून टाकलेलं आहे. पण पोलिसांना संशय येऊ शकतो हे मात्र त्याला माहीत आहे. काच उघडल्यावर पोलिसांनी बरोबर तोच प्रश्न विचारलेला आहे. या बाई कोण आहेत आणि त्यांना काय झालेलं आहे आणि त्या अशा का झोपलेल्या आहेत? दीपकची पार बोबडी वळलेली आहे. त्याला काय उत्तर द्यावं ते मात्र अजूनही कळलेलं नाहीये. दीपक घाबरलेला आहे. त्याला पुरता घाम फुटलेला आहे आणि पोलिसांनी नेमकाच त्याला प्रश्न केलाय, की "या बाई कोण आहेत आणि त्या का चाललेल्या आहेत आणि कुठे चाललेल्या आहेत? त्या बेशुद्ध आहेत का झोपलेल्या आहेत?" असं देखील त्याने विचारलेलं असतं. तेव्हा आता दीपकला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. दीपक पोलिसांना म्हणतोय, की त्या झोपलेल्या आहेत. पोलिसांना मात्र दीपकवर संशय आलेला आहे आणि आता दीपकचा मित्र देखील घाबरून गेलेला आहे. पोलिसांना जर का संशय आला, तर पोलीस आपल्याला बाहेर काढणार आणि आपण अपहरण केलं ही गोष्ट लक्षात येणार. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की लग्न मांडवामध्ये रडारड सुरू झालेली आहे. कारण नंदिनी कुठे गेलेली आहे आणि ती सापडत नाहीये या गोष्टीमुळे सगळेजण अक्षरशः चिंतातूर झालेले आहेत आणि लग्न मांडवामध्ये रडारड करायला लागलेले आहेत. ही पोरगी अचानक का गेली? कुठे गेली? असा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येऊन धडकलेला आहे. पार्थला त्या व्हिडिओवर विश्वास न बसण्यासारखा तो व्हिडिओ आहे. पार्थ सर्वांना सांगतोय, की नंदिनीच्या मोबाईलहून एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओला तो प्ले करतो तेव्हा लग्न मांडवामध्ये अक्षरशः भूकंप आलेला आहे. कारण नंदिनी स्वतः म्हणत आहे, की आजपर्यंत मी हे सगळं दबावामध्ये करत होते. मला हे लग्न करायचं नव्हतं, पण आई-वडिलांचा दबाव होता आणि या दबावाखातीरच मी या लग्नाला तयार झाले होते. मी जे काय केले त्याबद्दल मला माफ करा. आता माझी चूक झालेली आहे, असं ती त्या व्हिडिओमध्ये म्हणत असते. स्वतः नंदिनीच हे बोलते. यामुळे अक्षरशः पार्थच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच्या डोक्यामध्ये जबरदस्त भूकंप झालेला असतो. हे सगळं पाहताना धनंजय, काव्या आणि त्याच्या घरच्यांना तर विश्वासच बसत नसतो, की हे कसं काय शक्य आहे? नंदिनी स्वतःहून असं कसं काय म्हणू शकते? नंदिनी तर पार्थवर प्रेम करतेय. नंदिनीला तर पार्थशी लग्न करायचं होतं. मग अचानक नंदिनी लग्न मांडवातून बाहेर पळून का गेली? आणि तिने व्हिडिओ करून असा का पाठवला, की हे सगळं मी दबावात करत होते. माझ्यावर काहीतरी दबाव होता म्हणून हे सगळं चाललं होतं, असं ती म्हणतेय. दौलतला देखील या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. लग्न मांडवातल्या कोणालाच या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण व्हिडिओ तर स्वतः नंदिनीचा आहे. जर नंदिनी स्वतः हे म्हणत असेल, तर नक्कीच काहीतरी गोष्ट आहे, असं आता सर्वांना वाटत आहे. पण ती गोष्ट नक्की काय आहे? नंदिनीने अचानक लग्नाला नकार का दिला? खरंच तिच्यावर दबाव होता का? पार्थला ती तर आवडत होती आणि तिला देखील पार्थ आवडत होता. मग अचानक तिला पार्थ आवडेनासा का झाला? असे शेकडो प्रश्न पार्थच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्याला कधी मिळणार? नंदिनी त्याला उत्तर कसं देणार? आणि आता या लग्न मांडवात नक्की काय होणार? ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक